काही तासामध्ये तिथे पाण्याचा लाटा येऊ शकते. परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याकडून मोठी ही सूचना करण्यात. तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला जिल्ह्याचा अंदाज घ्यायचा असेल तर पुढची 2 मिनिटे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण हवामान खात्याने पूर्ण जुलै महिन्याचा अंदाज वर्तवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, पण निसर्गाचा चक्रव्यूह अत्यंत तीव्र होत आहे. एक प्रणाली आता 126 विचित्र घटना घेऊन येत आहे आणि पुन्हा एकदा घटना सक्रिय होत आहे. प्रशांत महासागराकडून सुरू झालेले एल निनो आणि हिंदी महासागराला येऊन धडकलेली ही घटना आता 2 महासागरांच्या शक्तींना एकत्र येऊन आहे. सध्या महाराष्ट्र अनुभवतोय हा पाऊस जोरदार बरसतोय, परंतु ढग सह्याद्रीच्या करांना असे अडकून ठेवणार आहेत की एका बाजूला मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस होणार तर दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट होईल. आजपासून हिंदी महासागरातून आलेली ही प्रणाली महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरती धडकायला सुरुवात होईल. काही काळ भयावह आणि कारण जेव्हा बंगालच्या उपसागरातून येणारा कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील ही प्रणाली महाराष्ट्राच्या किनाऱ्याला धडकेल, तेव्हा उपसागरातून आलेला कमी दाबाचा पट्टा आणि त्यामुळे एकत्र येणारी ही प्रणाली ढगफुटी सदृश्य निर्माण करू शकते. आता 120 किलोमीटर वेगाने वाहणारा पाऊस आहे आणि डोंगराळ कोसळण्याचे संकट निर्माण होऊ शकते आणि 10 जिल्ह्यांमध्ये आता सुरू झालेला पाऊस हा आणखीच वाढणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या जुलैच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये ही परिस्थिती आणखीन तीव्र होऊ शकते. निसर्गाने यू-टर्न घेतला आहे, ज्याची कल्पना कोणीही केली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण नियोजन आता बदलत जाईल. जी प्रणाली आता तयार झाली आहे ती आकाशामध्ये सक्रिय होत आहे आणि हवामान शास्त्रज्ञांनी जेव्हा सॅटेलाईटवरती प्रणालीचे रौद्ररूप पाहिले तेव्हा समुद्रातून जमिनीच्या दिशेने येणारे पाणी विनाश होऊन येणारे दिसले आहे. शेतकरी बांधवांनो, त्रिकोणी चक्रव्यूह सॅटेलाईटमध्ये कैद झाला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून हे दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत महाराष्ट्रावरती धडकणार आहे. 10 जुलैनंतर महाराष्ट्रामध्ये पावसाचा टर्निंग पॉईंट सुरू होते. या तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा वेग असा वाढणार आहे की दुष्काळाची भीती बाजूला राहिली, परंतु निसर्गाच्या तांडवाची भीती निर्माण होणार आहे. हे चक्रीवादळ प्रशांत महासागरातून सुरू झाले. प्रणाली आता हिंदी महासागरातून अरबी समुद्राकडे आली आहे. हे सिस्टीम महाराष्ट्राला एका बाजूने नाहीतर दोन्ही बाजूने घेरत आहे. तुम्ही पाहिलं आहे की काही ठिकाणी खूप प्रमाणामध्ये पाऊस पडतोय. त्यामुळे हवामान प्रणाली सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती देखील ढग अडकून ठेवत आहे. जिथे पाऊस नको आहे तिथे देखील अतिवृष्टी होत आहे. म्हणजे ज्या भागामध्ये दुष्काळ पडला जाईल असं बोललं जात होतं त्या ठिकाणी देखील आता ढगफुटी सदृश पाऊस पडताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 10 तालुक्यामध्ये जर जमिनीचा आता पाणी पोषण क्षमता गमावली आहे, त्यामुळे पाण्याचे लाटेंचा वाहत महाराष्ट्रामध्ये हा पाऊस सरळ रेषेत न येता पाऊस वाऱ्याच्या वेगाने लहरीसोबत येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हा टार्गेट करत आहे. उत्तर महाराष्ट्रात सुरू झालेली एल निनो हालचाल आणि पश्चिम किनारपट्टी ओलांडून मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेपर्यंत पोहोचणारा पाऊस यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील वादळी वाऱ्यासह हा पाऊस बरसेल. वाऱ्यांचा प्रवाह हा थेट समुद्र विभागाकडून जमिनीकडे सरकतो आणि सुरुवातीला हा पाऊस महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रवाह दाखल होणार आहे. ते इतके शक्तिशाली आहे की सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अडकल्यामुळे तिथे पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे. वातावरण बिघडणार आहे. अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर त्यानंतर हे ढग उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि तिथून थेट महाराष्ट्राच्या मराठवाड्या आणि विदर्भाच्या मध्यवर्ती भागाकडे सरकतील. आता तिसऱ्या टप्प्याचा जर विचार केला तर जर बघितलं तर पावसाचे स्वरूप पूर्णपणे बदलत जाणार आहे. अतिवृष्टीच्या स्वरूपामध्ये हा पाऊस पडणार आहे. निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे दुष्काळाची भीती बाळगली होती, परंतु आता नागरिकांना वातावरण अचानक बदललंय. हे वारे केवळ पश्चिम दिशेकडून येणारे वारे नाही, तर बंगालच्या उपसागराकडून येणारे कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील वाऱ्याचा प्रचंड वेग जेव्हा एकमेकांना छेदतील तेव्हा क्रॉसिंग पॉईंटवरती महाराष्ट्राच्या पश्चिम आणि दक्षिण पट्ट्यामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवली जायची आहे. 120 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि एका तासात इतका पाऊस पडेल की जमिनीचं पाणी शोषून घेता येणार नाही. हे वातावरण बिघडेल आणि कारण 2 मोठ्या महासागराच्या शक्ती एकत्र येत आहे. ज्या 10 जिल्ह्यांमध्ये हा प्रभाव आर्थिक आणि तिथे पावसाचा एक थेंब आहे तिथे साधारणतः नसणार नाही, कारण डोंगरावरून कोसळलेलं पाणी हे आता थेट महाराष्ट्रातील या जिल्ह्याकडे येत आहे. वाऱ्यांच्या विरुद्ध लढ्यामुळे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती ढगफुटी सदृश निर्माण होऊ शकते. आता यानंतर जर बघितलं तर हवामान खात्यात सतर्कतेचा इशारा 10 जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून हवामान खात्यात शास्त्रज्ञांनी सॅटेलाईट बैठक बोलावली होती आणि उपग्रहावरून दृश्य काढताना आलेली होती. त्यानुसार समुद्राच्या पोटातून आलेली ऊर्जा महाराष्ट्राकडे जिल्ह्याकडे झोपावली जात असल्याचे सांगण्यात आले.
त्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून महाराष्ट्रामध्ये आता टर्निंग पॉईंट सुरू झाला. पावसाचा वेग आणखीन वाढणार आहे आणि ढगफुटी सदृश्य पाऊस पश्चिमेकडून उत्तरेकडे दिशेने सरकत आहे. ढग अनेक जिल्ह्याकडे विजांचा कडकडाट घेऊन जात आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये तर लो प्रेशर बेल्ट तयार होत आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पुढील काही तासांमध्ये ही परिस्थिती अतिवृष्टीमध्ये रूपांतरित होणार आहे. पावसाचा वेग आहे त्यामुळे जलमय परिस्थिती निर्माण होईल. हवामान खात्याने 10 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्याचे विभाजन केले आहे. पावसाचे वितरण 3 टप्प्यामध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक टप्पा हा आधीच्या टप्प्यापेक्षा अधिक भयावह असणार आहे. जर पहिल्या टप्प्याचा विचार केला तर यामध्ये महाराष्ट्राच्या उत्तर-पश्चिम किनारपट्टीवरून सुरू केलेला पाऊस वाऱ्याचा प्रभाव घेऊन पश्चिमेकडून उत्तरेकडच्या दिशेने सरकत आहे. तो सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून अडकलेला आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर प्रवास तीव्रता वाढत आहे. तिथले ढग आता तुडुंब भरून वाहत आहे. हे ढग जेव्हा जमिनीच्या दिशेने सरकणार आहे तेव्हा केवळ पाऊस नाही तर मोठा प्रलय येतील. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो दुसरा टप्पा सुरू होतोय ते 10 तारखेचा विशेष म्हणजे 10 जुलैच्या रात्र महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचा असणार आहे. या तारखेला बंगालच्या उपसागरातून एक नवीन प्रणाली तयार होत आहे आणि जेव्हा हे 2 वारे महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात एकत्र येतील तेव्हा ढगफुटी निर्माण होणार आहे. ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे आणि एका तासात 100 किलोमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. तसेच तिसरा टप्पा हा मराठवाडा आणि विदर्भासाठी सतर्कतेचा असणार आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरती धडकणारे वारे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जमिनीमध्ये प्रलय निर्माण करू शकतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये तर पाऊस पडल्यानंतर निसर्ग संतुलन आणखीच बिघडण्याची सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांनो 10 जिल्ह्यांची संपूर्ण माहिती आवश्यक आहे. कारण की महत्त्वाची बाब आहे कारण की हे 10 जिल्हे तुमच्यापर्यंत असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे 10 जिल्हे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र यामधले असणार आहे. संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.